माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मयत भावेश वावरे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यात आली असून त्यांचे सांत्वन करण्यात आले, तसेच आर्थिक मदतही देण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई गावात झालेल्या भीषण स्फोटानं संपूर्ण परिसर दणाणून गेला असून या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत फटाका कारखान्यात अचानक झालेल्या प्रचंड स्फोटात निष्पाप कामगार भावेश दिलीप वावरे यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या दुर्घटनेत एका महिलेचाही मृत्यू झाला असून इतर 5 महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आसपासच्या परिसरातही त्याचे तीव्र पडसाद उमटले. स्थानिकांच्या माहितीनुसार या कारखान्यात किमान 35 कामगार काम करत होते. संबंधित फटाका कारखाना दीर्घकाळापासून बेकायदेशीररित्या सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अशा धोकादायक कारखान्यांवर वेळीच कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित होत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वतीने कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मयत भावेश वावरे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यात आली. त्यांचे स्वीय सहाय्यक नंदकिशोर कापसे यांनी कुटुंबियांना धीर देत आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी मयत भावेश यांचे कुटुंबीय तसेच सामाजिक कार्यकर्त्या साक्षी सचिन आगिवले उपस्थित होत्या. यावेळी कुटुंबियांनी घरचा मुख्य आधार हरपल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत पुढील काळात मदतीची अपेक्षा व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्त्या साक्षी आगिवले यांनीही कुटुंबाच्या परिस्थितीकडे लक्ष वेधत अधिकाधिक लोकांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन केले. एवढी अपेक्षा आहे का, ही माझी मैत्रीण नसून माझी सख्खी बहीण मानलेली आहे आणि ती एसटी कॅटेगरीतली आहे. तिचा नवरा सुद्धा नाहीये आणि आता आज त्यांचा शेवटचा जो त्यांचा चिराग होता तो सुद्धा याच्यातून निघून गेलेला आहे. तर त्यांच्या मोठा अति दुःखित प्रसंग घडलेला आहे. तर माझी एक अपेक्षा आहे की जेणेकरून शासनाकडून त्यांना मदत मिळावी आणि त्या आता त्याची म्हणजे दोन बहिणी आणि एक त्याची बायको, तिची पण 3रा महिना तिला चालू आहे. आई पण विधवा आहे. त्याच्यामुळं शासनाकडून जेवढ्यात लवकरात लवकर तेवढी मदत मिळावी आणि ज्या आरोपी आहेत त्यांना सजा मिळावी एवढीच अपेक्षा आहे. आणि साहेबांकडनं मदत मिळावी, कपिल पाटील साहेबांकडनं पण आम्हाला मदत मिळावी ही अपेक्षा आहे. भावेश वावरे यांच्या कुटुंबावर आधीच वडिलांचे छत्र हरपले होते. घरातील सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. त्यांच्या पश्चात 2 बहिणी असा कुटुंबियांचा आधार उरला असून या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे समोर आले असून रोजीरोटीचा एकमेव आधार गमावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन या कुटुंबाला आर्थिक व इतर स्वरूपात मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत अनधिकृत फटाका कारखान्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.